त्या आधारेच निर्णय झाला पाहिजे, एवढं स्पष्ट सांगितलेलं आहे. 119वा परिच्छेद, मी थोडंसं हे कायदा काही खूप इंटरेस्टिंग करता येत नाही, पण आपल्याला आज या न्यायालयामध्ये हे समजून घ्यायचं आहे. खरं तर एकनाथ शिंदे, नंतर राहुल नार्वेकर, त्यांच्या मागे एक ताकद म्हणून उभे असलेले देवेंद्र फडणवीस यांनी हा कायदा फार इंटरेस्टिंग केलेला आहे. पण त्या घडामोडींच्या पलीकडे कायदा आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्यामुळे आपण हे समजून घेतलं पाहिजे की 119व्या परिच्छेदामध्ये काय म्हटलेलं आहे की 3 जुलै 2022 रोजी भरत गोगावले यांना अध्यक्षांनी शिवसेनेचा व्हीप म्हणून मान्यता दिली. तो निर्णय बेकायदेशीर आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. त्यांनी कारण दिलेलं आहे, कारण एका फुटलेल्या गटाने केलेल्या ठरावाच्या आधारे नियुक्ती हा राजकीय पक्षाचा निर्णय नव्हता असं सांगितलेलं आहे. 122वा परिच्छेद आहे, त्याच्यात त्यांनी म्हटलंय की अजय चौधरी यांना राजकीय पक्षाने लीडर म्हणून मान्यता दिली. याबाबत 21 जून 2022 रोजी उपाध्यक्ष जे होते कार्यरत त्यांना शंका घेण्याचं काहीच कारण नव्हतं, कारण की उद्धव साहेब ठाकरे यांच्याच सहीने एकनाथ शिंदे यांची सुद्धा नेमणूक झालेली होती. त्यामुळे अजय चौधरी यांना राजकीय पक्षाने लीडर म्हणून नेमणूक केली, त्याला त्यांनी जेव्हा उपाध्यक्ष असलेल्या व्यक्तीने मान्यता दिली, तो निर्णय बरोबर होता असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. आता त्या 123व्या पॅरेग्राफमध्ये आणखी एक म्हटलेलं आहे महत्वाचं, ज्याचं यांनी खूप भांडवल केलं या निर्णयामध्ये. तो भाग आहे की 22 जून 2022 रोजी एका गटाने केलेली नियुक्ती व ती मूळ राजकीय पक्षाची इच्छा नव्हती. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा एकनाथ शिंदे यांना गटनेता म्हणून मान्यता देण्याचा निर्णय बेकायदेशीर आहे. याच्यामध्ये त्यांनी हा शब्द वापरलेला आहे की एका गटाने केलेली नियुक्ती राजकीय पक्षाची इच्छा नव्हती. राजकीय पक्ष म्हणजे रजिस्टर्ड असलेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सहीचा पक्ष. त्यांची ती पॉलिटिकल विल नव्हती, त्यांचं ते काही इच्छा नव्हती आणि तशा वेळेस त्या व्यक्तीला आपण मान्यता देऊ शकत नाही असं कारण सुद्धा, त्याला रिझनिंग असं म्हणतात, असं कारण सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे. 206B मध्ये त्यांनी सांगितलं की आता या सगळ्या प्रकरणाचा निकाल अध्यक्षांनी घेतला पाहिजे असं त्यांनी सांगितल्यावर त्यांनी पुढे म्हटलेलं आहे 206B मध्ये की अध्यक्षांनी वाजवी कालावधीमध्ये या प्रकरणाचा निकाल लावला पाहिजे. वाजवी कालावधी म्हणजे रिझनेबल टाइम. रिझनेबल टाइम काय असेल याच्या संदर्भातले 2-3 केसेसचे पुरावे देण्यात आले न्यायालयामध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की साधारणतः 3 महिन्याचा कालावधी हा वाजवी कालावधी असू शकतो, त्यापेक्षा जास्त कालावधी लागायला नको. माझं तर वकील म्हणून असं म्हणणं होतं तेव्हापासून की हा निर्णय तर जसं आपण ते मॅगी फूड तयार करतो ना, पटकन टाकलं की मॅगी तयार, तसा तयार असलेला निर्णय होता. पण केवळ संविधानिक तरतुदीनुसार अध्यक्षांनी जाहीर करायचा अपात्र कोण आहे, त्यामुळे त्यांच्याकडे तो निर्णय सोपवण्यात आला होता. पण त्यांनी त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात राजकारण केलं, जे संविधानाला आणि 10व्या परिशिष्टाला अपेक्षित नाही. राहुल नार्वेकर यांना पुढे करून राहुल नार्वेकर यांच्या मदतीने राजकारण करणारे सगळेजण लोकशाही द्रोही आहेत. अध्यक्षांनी मूळ राजकीय पक्षाने नियुक्त केलेला व्हीप मान्य करावा व पार्टीची घटना काय या संदर्भात निर्णय घ्यावा असं त्यांना सूचित करण्यात आलं होतं. चौकशी करावी असं म्हटलं तर इन्क्वायरी करावी, आणि त्या इन्क्वायरीचा अर्थ त्यांनी असा घेतला की साक्षी पुरावे घेतले पाहिजे. आणि मग त्यांनी एका जनरल मॅजिस्ट्रेट कोर्टात चालतात तसे पुरावे, साक्षीदार बोलवले, पुरावे घेतले, जेव्हा की या कायद्याची समरी प्रोसिडिंग चालली पाहिजे अशीच कायद्याची अपेक्षा आहे. कोर्टाने म्हटलेलं आहे की आम्ही हे सगळे निर्णय दिले, मी तुम्हाला जे आता वाचून दाखवले, त्या निर्णयांच्या प्रिन्सिपल्सवर अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा. हे जे ज्युडिशियल प्रिन्सिपल्स आम्ही सेट केलेले आहे याच्या आधारे तुम्हाला निर्णय द्यायचा आहे असं सुद्धा या निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. या निर्णयामध्ये एक आणखी घटक आहे जो अत्यंत महत्वाचा, किंवा तसं पाहिलं तर फालतू माणूस पण महत्वाचा, म्हणजे महत्वाच्या पदावर बसलेला, ते म्हणजे आपले राज्यपाल. न्यायालयाने दुःख व्यक्त केलं आपल्या सगळ्यांतर्फे, सगळ्या भारतीय नागरिकांचं दुःख व्यक्त केलं आणि सांगितलं की
घटनात्मक पद असलेल्या राज्यपाल पदावर बसलेल्या एखाद्या माणसाने लोकशाही मार्गाने स्थापन झालेलं सरकार उलथून टाकण्यामध्ये सहभाग घेणे अत्यंत दुःखद आहे. अशा प्रकारची तारीफ या राज्यपालांची केलेली. राज्यपालांची भूमिका या संदर्भात पूर्ण संशयास्पद राहिलेली आहे. त्याबद्दल आपण आता जास्त न बोलता पुढची जी टेस्ट त्यांनी सांगितली होती ती मी आपल्याला सांगतो. त्यांनी सांगितलं की आमच्या नोट्स रेफर करून निर्णय दिला पाहिजे, ते प्रिन्सिपल पाळलं पाहिजे आणि म्हणून ट्रिपल टेस्ट म्हणजे त्रिसूत्री एक निकषांची ती पुढे आली. त्याच्यामध्ये असं आहे की पार्टीची घटना काय, नेतृत्व रचना काय म्हणजे लिडरशिप स्ट्रक्चर काय आहे आणि विधिमंडळातील बहुमत काय आहे. याच क्रमाने जर लक्षात घ्यायचं असेल तर मग पहिले पार्टीची घटना लक्षात घेतली पाहिजे असं म्हणून त्यांनी एक नवीन प्रकार काढला. त्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पत्र पाठवलं. त्यांना जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला त्याच्यानंतर ते काहीच करत नव्हते आणि जवळपास 1.5 महिन्यांनी त्यांनी त्या इलेक्शन कमिशनकडे पत्र पाठवून विचारणा केली की यांची घटना काय आहे. कदाचित तोपर्यंत ठरलं असेल की यांनी विचारायचं आणि त्यांनी काय सांगायचं. ही कॉन्स्पिरसी आपण लक्षात घेतली पाहिजे की न्यायिक व्यवस्थापन करण्यासाठी म्हणून तुम्ही बसलेले असता तेव्हा तुम्हाला कॉन्स्पिरसी करण्याचा हक्क नाही आहे. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं जे कायद्यात लिहिलेलं आहे तशाच प्रकारचा अर्थ काढला गेला पाहिजे. नेतृत्व रचना काय आहे हे सुद्धा त्या घटनेच्या आधारे पाहिलं पाहिजे. त्यांनी 1999चीच घटना गृहीत धरली. त्याच्याबद्दल ऍडव्होकेट अनिल परब साहेब बोलतील आपल्याशी, ते सगळे पुरावे दाखवतील आपल्याला की कशा पद्धतीने हा खोटेपणा शिजलेला आहे. आता याच्यामध्ये तिसरा मुद्दा जो आहे विधिमंडळ पक्षातील बहुमत. राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ पक्षातील बहुमत महत्वाचं आहे हेच मानून निर्णय दिला. जेव्हा की विधिमंडळ पक्ष म्हणजे सर्व काही नाही, 5 वर्षाचा अल्प आयुष्य असलेली ती एक अस्थायी स्वरूपाची